तर अजून एकदा आपली भेट झालेली आहे कुईच्या कॉन्टेंट क्रिएटर सोबत, म्हणजेच आपले नागपूरकर उर्फ नानू भाऊ. आणि आमची भेट कुठे कशी काय झाली चला पुढे सांगतो, त्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. तर काय म्हणता मग पोट्यो, मी राहतो उमरेडले. तर तुम्ही ना मागच्या ब्लॉग पाहिले असेल का, मी कंट्रोल मध्ये गेलो होतो पण कंट्रोल बंद होता. तर आज सुरू होता म्हणून आपला लालवाला थैला घेऊन हलवत निघून गेलो आणि आपली काउंटर निंजा बाईक सुरूच नाही होत होती. मग रपकन सुरू केली आणि डायरेक्ट कंट्रोलाकडे निघालो. मग कंट्रोलामध्ये आलो, कंट्रोलामध्ये पाहिजे तर पक्की गर्दी होती. तेवढा भल्ल्या गर्दीतून कंट्रोल घरी आणला. जसं की तुम्हाला माहिती आहे का, आपण चॅलेंज ठेवलं आहे डे 1 पासून डे 100 पर्यंत मला करायचे आहे 5000 फॉलोवर. तर या सिच्युएशन मध्ये तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि फॉलो करून घ्या. तर आज होता चॅलेंजचा 24वा दिवस आणि फॉलोवर झाले होते 1753. त्यानंतर मला अचानक से कॉल आला. कॉल येतात तुमच्या भाऊ तुरुत दुरून निघून गेला आणि डायरेक्ट घेऊन गेला ड्रीम कलेक्शन मध्ये. तर मी इथं कायले आलो तर कुईवरून नानू भाऊ आले होते ड्रीम कलेक्शन मध्ये कपडे घ्यायसाठी. नानू भाऊने आपल्याला एक कॉल लावून दिला, सुमित भाऊ कुठे आहे म्हणे, लवकर ड्रीम कलेक्शन मध्ये ये म्हणे. तर पटकन आपण ड्रीम कलेक्शन मध्ये येऊन गेलो बा. आणि नानू भाऊ मस्त कॉमेडी रीला बनवते, त्याची आयडी मी कॅप्शन मध्ये दिलेली आहे, पाहून घ्या ना, एकदा चेक करून फॉलो करून घ्यायच्या. त्यानंतर आम्ही इथं थोड्या वेळ चर्चा केल्या आणि आपल्या उमरेड मध्ये बाहेर गावावरून कॉन्टेंट क्रिएटर येतील ना, मी त्यांच्यासोबत भेटेन नाही असं होऊच नाही शकत. आणि मग नानू भाऊले थोडंसं काम होतं तर लवकरच आपण रवाना करून दिला नानू भाऊले. म्हणलं नानू भाऊ जेवण खावण करून जाईन माझ्या घरून. तर मग नानू भाऊ लवकरच चालले गेले. त्यानंतर ड्रीम कलेक्शन मध्ये आपल्या भिवापूर मधले काही प्रेमाचे लोक भेटले आणि प्रेमाचे लोक म्हणले तर आपले फॉलोवर. आपल्या प्रेमाच्या लोकांना काही इथून कपडे घेतले, कारण ते म्हणे आपल्या गावात थोडासा कार्यक्रम आहे म्हणे. तर लवकरात लवकर सोबत्याने इथून कपडे निवडून घेतले. मग निखिल भाऊने त्यांची एक फोटो काढली आणि त्यांच्या आयडीवर मेन्शन केला. त्यानंतर मी घरी जासाठी निघालो. त्याच्या पहिले किराणा दुकानात आलो, 10 रुपये होते खिशामध्ये, शेव मुरमुरा घेऊन घेतला. आणि मग घरी आलो तर माझ्याकडे रागानच पाहत होते, कोणत्या पोरी सोबत गेलतास म्हणे एवढा वेळ फिरासाठी म्हणे. म्हणलं आजीले असं काही नाही, नानू भाऊ आलते म्हणलं आपल्याला भेटासाठी.